बीड जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर चैतन्य रामचंद्र कागदे यांचे नाव घेतले जाते। ते बीड तालुक्यातील येळमघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा करत आहेत। त्याचबरोबर बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे ते अध्यक्ष म्हणूनही कार्य करत आहेत। बीड जिल्ह्यातील मोरगाव हे त्यांचे जन्मगाव आहे, तर त्यांचे वडील आणि आजोबा देखील आदर्श शिक्षक होते। त्यांच्या मार्गदर्शनाखालीच डॉक्टर चैतन्य कागदे वाढले आणि घडलेले आहेत। उत्तम सुसंस्कारामुळे ते आज बीड जिल्ह्यामध्ये सुपरिचित आहेत। वाचनाची त्यांना मोठी आवड आहे, त्याचबरोबर सामाजिक कार्याची देखील त्यांना आवड आहे। म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर चैतन्य रामचंद्र कागदे यांच्या आजवरच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। माझे नाव डॉक्टर चैतन्य रामचंद्र कागदे। सध्या मी वैद्यकीय अधिकारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र येळमघाट या ठिकाणी कार्यरत आहे आणि नुकतेच माझी बीड जिल्ह्याच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा प्रमुख म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे। माझं मूळ गाव मोरगाव या ठिकाणी माझं प्राथमिक शिक्षण झालं। त्यानंतरचं पुढचं शिक्षण माझं जवाहर नवोदय विद्यालय गडी या ठिकाणी झालं आणि त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी माझं MBBSचं शिक्षण झालं। माझे वडील रामचंद्र नारायण कागदे हे गावामध्येच आमच्या प्राथमिक शिक्षक होते, त्यामुळं शिक्षणाचं बाळकडू जे आहे मला वडिलांकडूनच मिळालं। आई ही गृहिणी होते आणि जसं पद्धतीने म्हणतो आपण होममेकर, तसं आईची भूमिका राहिलेली। खऱ्या अर्थाने घर बनवणं हे तिने बनवलं। तिच्या प्रेमळ मायेनं आम्ही घडलो आणि माझ्यामध्ये सुद्धा आईचे बरेचसे गुण आले आणि त्यातनंच जे सेवाभाव आहे, सर्व्हिस आहे, ठीक आहे, या गोष्टी ज्या आहेत त्या आईकडनं शिकलो आणि आताही त्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये मला फायदा देत आहेत। मुलाखतीच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या लोकांना भेटतो। माणूस चांगला का होतो? कारण त्याच्यामध्ये चांगुलपण पेरणारं कोणीतरी असतं आणि हे चांगुलपण पेरणारे आईवडील असतात। कारण आईवडील जितके चांगले तेवढंच लेकरू चांगलं असतं आणि मग हे चांगुलपण जेव्हा वाढत जातं ना, त्यावेळेला तुमचं कर्तृत्व सुद्धा लोकांना दिसतं। कारण उगीचच कोणी चांगलं मन म्हटल्याने चांगलं म्हणत नाही, तर त्यासाठी चांगलं असावं लागतं। आज चैतन्याचा आविष्कार असलेलं एक व्यक्तिमत्व अर्थातच डॉक्टर चैतन्य कागदे हे आज आपल्यासमोर आहेत। डॉक्टर साहेब, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया अगदी गावाकडनं जाता, नाही का? बीड तालुक्यातील मोरगाव हे तुमचं मूळ गाव। काय सांगाल नेमकं की बालपणीच्या मोरगावच्या काय आठवणी? खरं तर बालपणीचे क्षण हे खूपच आनंदाचे होते, कारण की त्यावेळी गरजा काही विशेष अशा नव्हत्या आणि मोरगाव म्हणजे आमचं ठिकाण घाटाच्या वरती आहे। प्रचंड ऊन, जास्त प्रमाणामध्ये वारं, त्याच्यामुळं म्हणायचं की परिस्थिती म्हणायचं की तिथली वातावरणाची अशी काही एवढी खूपच आनंददायी फेवरेबल आहे असं नाही, पण लोकांच्या वागण्या बोलण्यामध्ये खूप आनंद होता आणि वडील शिक्षक असल्यामुळं पहिल्यापासूनच लहानपणापासूनच म्हणेन मी की घरामध्ये एक शिस्तीचं वातावरणही होतं। त्या शिस्तीच्या वातावरणात वाढलो। मोठं कुटुंब होतं, एकत्रित कुटुंब होतं, खूप मोठे बहीण भावंड असे होतो, त्यामुळं वेळ कसा जायचा, कुठलाच त्रास कधी जाणवला नाही आणि वडील शिक्षक असल्यामुळे त्याच पद्धतीने अभ्यासावरती सुद्धा तेवढाच फोकस असायचा। वडील तुमचे पेशाने शिक्षक आणि सांगायची गरज नाही की शिक्षकाची मुलं कशी असतात, नाही का? कारण शिक्षक सगळ्या जगाला सांगायला असतो, घडवायला असतो आणि मग तो आपल्या मुलांना देखील तेवढंच चांगलं घडवतो। मला असं वाटतं की तुमचे वडील कागदे सर एक आदर्श व्यक्तिमत्व। लहानपणी तुम्ही जे वडिलांकडे पाहिलं, जो एक आदर्शवाद असतो, नाही का? एक आपले वडील आयडॉल असतात, बरोबर, हिरो असतात, नाही का? आणि मार्गदर्शक सगळंच असते। तर तुमच्या नजरेत तुमचे वडील तुम्ही लहानपणी पाहिले, म्हणजे काय तुमच्या मनात त्यांचं इम्प्रेशन कसं होतं नेमकं?
खरं तर वडिलांचा स्वभाव थोडासा स्ट्रिक्ट, म्हणजे आपल्याकडे जो जुन्या काळचे जसे शिक्षक गावातले असतात एकदम हाडाचे शिक्षक ज्याला म्हणतात. कडक शिस्त. कडक शिस्तीचे वडील होते म्हणायचं एकदम. लाडाच्या ठिकाणी लाड असलेले, पण अभ्यासाच्या बाबतीत त्यांनी कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही. माझ्या कोणत्या भावंड असतील, माझे चुलत भाऊ असतील, सगळ्यावरतीच तेवढा वचक भरपूर होता वडिलांचा. पण सोबतच वडिलांना ती दृष्टी येत होती म्हणायचं की एक त्यांनी लहानपणापासून बघितल्यामुळे की नाही, हा मुलगा आपला कुठपर्यंत पोहोचू शकतो आणि त्याला कशा पद्धतीचं वातावरण देणं गरजेचं आहे हे त्यांना माहीत होतं. त्यामुळं मग लहानपणापासून त्यांनी आम्हाला सगळ्यांचं फाउंडेशन खूप स्ट्रॉंग केलं, सगळ्यात महत्त्वाचं. आणि प्रत्येक गोष्टीचे जे योग्य निर्णय आहेत, आता तेही शिक्षक होते, त्यांनाही माहिती कमी होती, पण त्यांना एक सवय होती, त्यांना जे माहीत नाही ते 4 लोकांना भेटणार, चर्चा करणार, बोलणार, त्यांच्याकडून जाणून घेणार. मग तसंच म्हणायचं की फाउंडेशन आमचं एकदम स्ट्रॉंग त्यांनी बनवलं. सोबतच पण जेव्हा त्यांना माहीत झालं की जवाहर नवोदय विद्यालयासारखे ठिकाण आहे की त्या ठिकाणी केंद्र शासनाच्याद्वारे खूप चांगल्या पद्धतीच्या सोयीसुविधा असतात, चांगलं शिक्षण मिळतं, याची त्यांना माहिती भेटली. त्यांनी जाऊन प्रत्यक्षात बघितलं आणि मग लहानपणापासूनच म्हणायचं मी ही परीक्षा खरं तर 5वीला असते, पण माझी नवोदय आणि स्कॉलरशिपची तयारी माझ्या वयाच्या काय म्हणतात 2रीच्या वर्गापासून सुरू केलेली होती. त्यावेळेला भाषा वडील कुठल्या वर्गाला अध्यापन करायचे? 1ली ते 4थी प्राथमिक शिक्षण. बरं. मग तुमचं शिक्षण जे आहे लहानपणीचं 1 ते 4चं हे वडिलांकडे झालं का मग बाहेर झालं? वडिलांकडे झालं खरं तर. म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच वडील शिक्षक होते. एक विचारायचं वाटतं की शाळेमध्ये गेल्यानंतर गुरुजी वडीलच, घरी आल्यानंतर वडीलच नाही का, म्हणजे देवासारखं कुठेही पहा, जळी स्थळी काष्टी पाशी देव सर्व ठिकाणी असतो. तसं तुमचे वडील हे सर्व ठिकाणीच होते. मग ज्या वेळेला या ठिकाणी या दोन भूमिका वडिलांच्या यायच्या, एक गुरुजी आणि वडील, तर तुम्हाला जास्त भूमिका कुठली आवडली? त्यांची खरं तर दोन्ही भूमिका तशाच होत्या आणि ते वय असं होतं म्हणून मी की त्या वयाला फरक करणं खूप अवघड होतं. पण खरंच नक्कीच एक म्हणेल की त्यांनी एक वडील म्हणून जी माझ्यासाठी जी भूमिका निभावली प्रत्येक वेळेला ती जास्त मोलाची होती. पण सोबतच शिक्षक म्हणून त्यांनी काही गोष्टीची जी माझ्या आयुष्यावरती ज्या काही डिसिप्लिन असेल, अभ्यासाविषयी किंवा शिकण्याविषयीची माझ्यातली जी प्रवृत्ती जी जागी केली, त्याचं क्रेडिट मी नक्कीच. बचपन में पापा के साथ को किसी भी क्रिया में भाग लो या भाग लो, बस करेक्ट. तुमचं काय होतं? नाही, मग आता खरं तर आता या प्रश्नाचं उत्तर असं आहे की दोन्ही होतं. कारण की वडिलांचा स्ट्रिक्ट स्वभाव होता, त्यामुळं जर काही चूक झाली तर मात्र भागलो असायचं. पण जेव्हा चूक झाली तर असं, अदरवाईज त्यांच्यासोबतच मला आनंद मिळाला. आणि म्हणून आयुष्याला कलाटणी देणारे, आयुष्याला आकार देणारे गुरुजी असतात. आणि प्राथमिक जे वय असतं ना, की ज्या वयामध्ये आपल्याला कुठलाच आकार आलेला नसतो, एक मातीचा गोळा असतो प्रत्येक, आणि या गोळ्याला आकार देणारा कुंभार म्हणजे आपले वडील असतात, आपले गुरुजी असतात. आणि या दोन्ही भूमिका तुमच्या वडिलांनी निभावल्या. तर सुरुवातीला घडत असताना वडिलांनी घेतलेली विशेष काळजी, म्हणजे अगदी सुरुवातीचा गिरवला 1 असेल, पहिला अगदी 12 असेल, तर त्यावर वडिलांनी घेतलेले कष्ट सांगा सर. 2-3 गोष्टी सांगण्यासारख्या आहेत यामध्ये. जसं की प्रत्येक दिवशी झोपताना मग 1 पासून सुरू व्हायची उजळणी, मग 2चा पाडा, मग तो 2चा पाडा जिथपर्यंत पुढे जाईल, म्हणजे जोपर्यंत त्यांना झोप येत नाही आणि त्यांचं मूळ बंद होत नाही, तोपर्यंत मग माझी उजळणी चालू असायची. मग कधी कधी ती 15पर्यंत जायची. मग मला लक्षात यायचं की आता वडील झोपलेले आहेत, आता झोपायला हरकत नाही. कधी कधी ती 30पर्यंत पण जायची, 30-300. आणि जेव्हा 30-300 म्हणेल मी, मग तिथून पुढे बऱ्याचदा माझी 60-70% वेळा तिथंच सुटका व्हायची आणि तिथून पुढे झोपावं लागायचं. वडिलांच्या कडक शिस्तीमध्ये कधी फ्रीडम होतं का? म्हणजे अगदी खेळणं असेल, बागडणं असेल, मुक्तपणे हसणं असेल, असं काही होतं का? शिस्त आहे की शिस्त होतं? नाही, वडिलांकडे शिस्त जास्त होती. खेळणं वगैरे बागडणंही होतं, पण त्या खेडेगावातली परिस्थिती अशी होती म्हणायचं, त्यांना एक थोडीशी भीती पण होती की जर याला जास्त खेळू दिलं, बागडू दिलं त्या वातावरणात, तर कदाचित याला घडवणं थोडंसं अवघड जाईल म्हणून काही माझ्यावरती. मोरगावच्या मातीमध्ये खेळत असताना जे तुम्हाला मित्र लाभले, ते मित्र कोण कोण होते आणि त्या मातीमध्ये कुठले कुठले खेळ खेळला? मोरगावच्या मातीमध्ये मला माहिती, वडिलांची किती जरी कडक शिस्त असली तर पोरं खेळतोच. आणि मला थोडंसं काय म्हणायचं की खो खो असेल, कबड्डी असेल, आणि त्या दरम्यान काय झालेलं होतं की
थोडंसं वडील स्ट्रिक्ट असल्यामुळे जास्त सगळ्यांसोबत मिसळणं थोडं अवघड असायचं. पण माझ्या गल्लीतले जे मित्र होते, सिद्धेश्वर कागदे आहे, शशिकांत आहे, पुन्हा बापू म्हणतो मी आजही, त्यांचा असा शशिकांत काटे म्हणून आहे. आता हे आमचा ग्रुप होता. बहीण भावंडही आम्ही भरपूर होतो म्हणायचं. आम्ही 4 भावंड, त्यानंतर चुलत भाऊ वगैरे असे बरेचसे जण होते. त्याच्यामुळे त्यांच्यासोबत खेळायचो. पण थोडंसं वडिलांकडनं थोडं काही बाबतीत लिमिटेशन असल्यामुळं ना मग घरच्यांसोबत जास्त वेळ घालवण्यात यायचा आणि त्यातनं मला शेतीचा छंद लागला. हां, आणि मग मी असं म्हणा की माझं अभ्यास उरकून शाळा उरकून एक तरी चक्कर शेतात मग करायचो आणि मग शेतातल्या गोष्टी बघणं. मग त्या जी मुलं लहानपणी मातीत खेळतात ना त्यांना मातीची आवड निर्माण होते. आताची मुलं या ठिकाणी व्हिडिओ गेम खेळतात, त्यामुळे त्यांना मातीचा एवढा गंध नाही, त्यामुळे मातीत खेळलं पाहिजे. येस येस, नक्कीच. कारण कुठल्याही व्यक्तीचा जो प्रवास आहे तो मातीशी जोडला गेला पाहिजे. कारण शेवटी हा देह मातीत जाणार आहे शेवटी, म्हणजे देह मातीत जाण्या अगोदर या देहाचं आपलं सोनं केलं पाहिजे. सर, वडिलांचा तर अगदी एक तगादा होता की पोराने अभ्यास केला पाहिजे. अगदी मग आपल्या पोराचे मित्र असतील, त्याचं खेळणं असेल, अगदी प्रत्येक गोष्टीकडे कटाक्ष होता, लक्ष होतं त्यांचं. तर या सगळ्या पूर्ण प्रवासामध्ये मला थोडक्यात ऐकायचं तुमच्या आईची भूमिका कशी होती. म्हणजे आई, मला असं वाटतं की आई कायम हृदयामध्ये असते नाही का, कारण आई ही देव आहे, देव आई आहे असं मला वाटतं. तर तुमच्या दृष्टीने लहानपणीची आई कशी होती? कारण आई तीच असते, आई बदलत नाही, पण आपल्याला लहानपणी आई जरा वेगळी वाटते, मोठेपणी जरा वेगळी वाटते. तर लहानपणी तुम्ही पाहिलेली आई, तुमच्या आईने केलेले संस्कार आणि त्या काळातल्या अनेक काही गोष्टी असतील ज्या कायम तुमच्या लक्षात राहील. वडिलांकडनं थोडं शिस्त होती, त्यामुळं पर्यायानं आईकडं प्रेम होतं. आणि लहानपणापासून म्हणायचं की आणि आजपर्यंतही म्हणेन मी किंवा ते प्रेम सतत, ते काय म्हणतो अनकंडिशनल लव्ह आपल्याला एका व्यक्तीकडनं मिळतं, ते म्हणजे आपली आई. कुठलीच कसलीच परतफेडीची अपेक्षा न करता. म्हणून लहानपणापासून म्हणायचं किंवा एक प्रेमाचा मायेचा हात जो आहे तिचा पाठीवरती होता. अभ्यासाच्या बाबतीत ही असेल, वडिलांची कडक शिस्त होती, मग आईकडं थोडीशी सूट मिळायची. बरं ठीक आहे, मग वडील इकडं तिकडं गेल्याच्या नंतर मग आई जाऊ खेळायला आणि मग त्यावेळेला मग ठीक आहे, आई ओळखून घ्यायची की आता चला ठीक आहे, वडील नाही आहेत तोपर्यंत हा खेळून आला तरी चाललं आहे. मग अशा काही सूट ज्या आहेत त्या आईकडनं खरं तर मला मिळायच्या. कधी काळी असं होतं का की बऱ्याच चुका झाल्या पण त्या आईने बापांपर्यंत जाऊ दिल्या नाही? बऱ्याच. कारण आई हे असं की न्यायालय जिथं गुन्हे करत राहा ते माफ होतात नाही का. अदरवाईज या जगामध्ये हे जग राठी जे आहे इथं कुठलाही गुन्हा माफ होत नाही, परंतु ते असं न्यायालय आहे की जिथं गुन्हे माफ होतात. तर काही गुन्हे व्हायचे का की जे आईने माफ केले? असं बऱ्याचदा. तसं थोडासा माझा लहानपणापासून जरा सगळ्यांनी स्वभाव माझा असा झाला होता की सगळ्यांसोबत हसत खेळत राहणं आनंदी, त्यामुळं कधी कुठले भांडण मी कधीच घरी घेऊन आलो नाही, काही नाही. हां, पण नक्कीच घरातल्या काही गोष्टी असतात, खोड्या असतात, बहीण भावांसोबत केलेल्या खोड्या असतात म्हणायचं, त्या आईने कधीच वडिलांपर्यंत जाऊ दिल्या नाही. कारण की तिला माहित होती की वडिलांची शिस्त असल्यामुळं मग यांना फटके बसते. त्यामुळे अशा फटक्यांपासून मला आईने बऱ्याचदा वाचवलं. हल्ली हॉटेल संख्या वाढत चालली, आचार्यांची संख्या वाढत चालली, परंतु आईच्या हाताने जे बनतं ना त्याची चव कोणालाच येणार नाही. तसं तुमच्या आईने अनेक गोष्टी बनवल्या नाही का, तसं तुम्हाला आईच्या हातचं काय जास्त खायला आवडलं? आईच्या हातचं आजही मला भाकरी, ज्वारीची भाकरी असेल किंवा बाजरीची भाकरी असेल आणि वांग्याची भाजी एकदम. आणि यानंतर माझं पुरणपोळी खूपच आवडतं आहे आणि आईच्या हातची पुरणपोळी, या 2 गोष्टी मला आजही खूप आवडतात आणि आवर्जून मी करायला. एक विचार असं वाटतं की ज्याच्या वेळेला आपण कंपॅरिझन करतो आई आणि बायको, तर प्राधान्य कोणाला द्यावं? प्रश्नाचं उत्तर खूप अवघड आहे खरं. पण नक्कीच आहे, आई माऊली आहे. प्रथम प्राधान्य हे ते आईलाच मिळतं. मदर इज बेटर दॅन 100 टीचर्स. चला, या ठिकाणी एक तर कळालं की तुमचं आईवर खूप प्रेम आहे नाही का, कारण आईने जपलेलं असतं, आईने वाढवलेलं असतं, आईने प्रेम दिलं असतं, आईने माया दिली असते. आणि ज्याप्रमाणे साने गुरुजींनी आई रेखाटलेली आहे त्यांच्या पुस्तकात श्यामची आई, मला असं वाटतं तुमची आई तशीच आहे. अगदीच. सर, अगदी एक विचार असं वाटतं की प्राथमिक शिक्षण गावाकडे झालं, मोरगावलाच, मग त्यानंतरचा टप्पा काय नाही? त्यानंतर असं झालं की 1ली ते 4थी जिल्हा परिषदेची शाळा, त्यानंतर 5वीला गावामध्ये संस्थेची एक शाळा होती आणि दरम्यानच्या काळात पप्पांना माहीत झालं होतं किंवा नवोदय विद्यालयासारखं एक ठिकाण आहे आणि मग त्याची तयारी माझी चालू होती.
स्कॉलरशिप असेल नवोदयची, आणि मग नवोदयच्या एक्झाममधनं मी पास झालो आणि तिथून पुढचा एक आयुष्याला कलाटणी देणारा जो टप्पा होता तो मी 6वी ते 10वी हे 5 वर्ष मी जवाहर नवोदय विद्यालय बीड जे गडी या ठिकाणी आहे. जवाहर नवोदय विद्यालय गडी या ठिकाणी अगदी पुढचा टप्पा पूर्ण केला नाही का. तर नवोदय विद्यालयामध्ये गेल्यानंतरचा विषय कसं होतं, कारण काय असतं गावाकडचा विषय वेगळं होतं. तिथं वडिलांचा धाक होता, वडील गुरुजी होते, सगळं अगदी शिस्तीत होतं. आणि आता मात्र चैतन्याला अगदी एक विशिष्ट दिशा भेटली. गाव सुटलं, घर सुटलं आणि मग गडी या ठिकाणी आला की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जिल्ह्यातलं क्रीम आलेलं असतं, हुशार मुलं नाही का. कारण हुशार मुलांची ती निवड होती मेरिटनुसार. तर तिथलं आयुष्य कसं होतं? खरं तर आयुष्याला कलाटणी जसं फाउंडेशन मी म्हणतो माझ्या वडिलांनी बनवलं तसं एक आयुष्याला कलाटणी मिळाली ही जवाहर नवोदय विद्यालयात म्हणेल. कारण की एक प्लस पॉईंट तिथला असा होता की बरेचसे जे विद्यार्थी होते हे ग्रामीण भागातलंच आहे. त्यामुळं असं मला वेगळेपण कधीच वाटलं नाही. अगदी सुरुवातीपासून 6वीपासून ते 10वीपासून एक काय म्हणायचं फाउंडेशन बनलं, एक स्ट्रॉंग नातं बनलं, सगळ्यांशी नेटवर्क बनलं, सगळे मित्र मैत्रिणी. आणि त्यामुळं काय म्हणायचं की असं आपण विसरत कधीच नसतो म्हणायचं. मी काय मोरगावला विसरलो नाही, बाकीच्या तिकडल्या मित्रांना पण एक नवीन भर पडली. हा इथं एक मात्र नक्की होतं की पहिल्यांदाच आता आई वडिलांच्या याच्यापासून वेगळा होतो, एक आयुष्य इंडिपेंडेंटपणे जगण्याचं. गडीला गेला परंतु गावाकडची गडी कायम लक्षात राहिली. हो काय लक्षात, तो वाडा, तो वाडा, त्या माणसं नक्कीच लक्षात राहिले. नवोदयमध्ये विशेष म्हणेन मी किंवा आजपर्यंत गावाकडे कसं होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये आई वडील निर्णयामध्ये सहभागी होते. इथं आता काय होत होतं किंवा प्रत्येक गोष्टीचा निर्णय स्वतःला घ्यायचा होता. आणि म्हणून माझ्या मते किंवा मला सक्षम जर बनवलं असेल तर ते माझ्या शाळेने जवाहर गडीला गेल्यानंतर सगळ्यात जास्त मी स्कूलला गेलो, जास्त कोणाची आठवण यायची? तिकडे आईची आठवण. त्यावेळेला काय मोबाईल पण नसेल असं नाही, काहीच नव्हतं. फोन करावा असं नाही, पत्र होतं. पत्र लिहायचं. त्यावेळेला काही पत्र लिहिली मग? हो पत्र लिहायचं. पत्र आता आहे, आजही आहे पत्र. त्यावेळेला आंतरदेशीय पत्र असायचं आणि पुन्हा एक कार्ड असायचं, पोस्ट कार्डचं एक 25 पैशाला ते पत्र यायचं. मग मी गावाकडून नवोदयला जात असताना ते सगळे पत्र घेऊन जायचो. प्रत्येक आठवड्याला एक पत्र लिहायचं असा एक रस्ता लावलेला होता. लहानपणी एक खेळ होता बघा, आईचे पत्र हरवले नाही का. मला असं वाटतं की तुम्हाला आईचे पत्र सापडले. तुम्ही आईला पत्र लिहिले नाही का आणि ते पत्र आम्ही जपून ठेवतो. मला असं वाटतं की तो सगळ्यात मोठा ठेवा आहे. मोबाईलवरून आपण बोलतो, व्हॉट्सअप करतो, चॅटिंग करतो, पण त्यात ती मजा नाही. ती मजा तीच होती. ती म्हणजे असं असायचं की आमच्या संध्याकाळची असेंब्ली असायची आणि संध्याकाळच्या असेंब्लीमध्ये ज्याचे पत्र यायचे आणि त्याचे नाव अनाऊन्स केले जायचे आणि मग त्याला ते पत्र वाचले जायचे. मग तो एक आजही आठवतो तो क्षण नवोदयमधला की सगळेजण वाट बघतायत की आज माझं पत्र आलंय का, माझं पत्र आलंय का. ज्याला पत्र आलंय त्याचं नाव जेव्हा अनाऊन्स होईल तो तिथं समोर जायचा आणि पत्र घ्यायचा. म्हणजे ते असं वाटायचं किंवा कुठलं तरी मोठं बक्षीस मिळतंय आपल्याला, तसा अनुभव असायचा. मग तो आल्यानंतर एकदा नाही, प्रत्येक पत्र मी कधीत कधी आईची भेट प्रत्यक्षात असो किंवा पत्रात असो, त्या भेटीला एक वेगळा अर्थ असतो. आणि मला असं वाटतं डॉक्टर साहेब की आज तुम्ही मुख्यमंत्री साहित्याचे जिल्हाध्यक्ष आहात, झालेले आहात, वैद्यकीय अधिकारी आहात, परंतु लहानपणीचा जो चैतन्य होता, जी आई हाक मारायची, त्यात जी मजा होती नाही का, ते गेले दिवस लवकर. कारण असं म्हणतात की लहानपणा देगा देवा मुलगी साखरेचा असा. कारण ती मजा, ते विश्व वेगळं असतं जिथं कुठलीही अगदी तमा नसते, जिथं कुठलं टेन्शन नसतं, फक्त माया आणि माया असते. बाबांचा धाक असतो पण त्यात सुद्धा वेगळी मजा आहे. सर अगदी नवोदयचं शिक्षण झाल्यानंतर त्यानंतरचा प्रवास काय होता? म्हणजे अगदी हे ठरवून होतं का आपल्याला डॉक्टर व्हायचं असं? ठरवून तसं म्हटलं तर एक किंवा त्यावेळेला खेड्यातून आलेला मुलगा आहे तर त्याचं एक स्वप्न काय असायचं की एक तर इंजिनियर बनेल नाही तर डॉक्टर बनेल, या दोनपैकीच. तसंच मी स्वप्न बघून मोठा झालेलो. पण परिस्थिती जेव्हा इंजिनियर आणि डॉक्टर, त्यातलं मग डॉक्टर बनण्याची इच्छा ही पहिल्यापासूनच होती म्हणायचं. की नवोदयला असताना आणि घरी असं म्हणायचं की थोडंसं एक अभ्यासात हुशार असल्यामुळं प्रत्येक वेळेला ही चर्चा पाहायची आणि मग मी बोलायचो तू काय असतं ना, कोणी पाहुणे आल्याच्या नंतर आपल्या घरी विचारा मग तुला काय व्हायचं, तर माझं तेव्हाही उत्तर असायचं की मला डॉक्टर व्हायचं. काही विद्यार्थी उगीच सांगतात की मला हे व्हायचं ते व्हायचं, पण तुमचं मात्र ते मनात होतं आणि आपल्याला डॉक्टर व्हायचं. बरं, ते जे व्हायचे ते MBBS व्हायचे नाही का? MBBS. बरं, मग जे स्वप्न पाहिले ते स्वप्न सत्यामध्ये उतरले नाही का? कारण असं आहे की बऱ्याच वेळा आपण स्वप्न बघतो पण सत्यामध्ये उतरलं का नाही याची गॅरंटी नसते. तुम्ही पाहिलं MBBSचं स्वप्न, डॉक्टर होण्याचं स्वप्न सत्यात उतरलं, त्यावेळेला
घरच्यांच्या, खास करून शिक्षक असलेले तुमचे वडील, याची काय प्रतिक्रिया होती? एक स्वप्न होतं वडिलांनी पाहिलेलं लहानपणी की हा मुलगा आपला थोडासा हुशार आहे, मग याला आपण जर योग्य वातावरण दिलं तर तो डॉक्टर बनू शकतो. आणि त्यांच्यासाठी त्यांनी बघितलेलं स्वप्न आणि माझे प्रयत्न याचं ते काय म्हणायचं ते सक्सेस झालेलं होतं. तेव्हा घरचे सगळे आनंदी होते, प्रचंड आनंदी होते. पण एक होतं पप्पांचं कधीही समजायचं की एक टार्गेट द्यायचे, गोल द्यायचे, तिथपर्यंत आपण जायचं आणि मग ते मिळवल्यानंतर प्रशंसा असायची, पण ती एकदम एक्स्ट्रीम नाही. खूपच की चला आता मग लगेच ते पुढचं टार्गेट द्यायचे. मग त्यांची तशी सवय होती आणि मग कुठंतरी त्या दरम्यान जसं मी MBBSला लागलो तेव्हापासूनच त्यांचं आता पुढचं टार्गेट सुरू झालं होतं की आता तुला एक थोडंसं सिव्हिल सर्व्हिसेसची पण तयारी करायची. त्या दृष्टिकोनातनं आता तुझी बांधणी तू कर, या दृष्टिकोनातून लगेच त्यांनी मला पुढचं टार्गेट दिलेलं होतं. म्हणून तो आनंद बाकीच्या ह्यांच्यामध्ये खूप जास्त एन्जॉय केला, पण पप्पांनी लगेच पुढचं टार्गेट देऊन मला लगेच म्हणायचं की आता ह्या यशाने तू रुळून जाऊ नको, आता आणखीन बरेचसे टप्पे गाठायचे, आता त्याच्याकडे तुझं लक्ष असलं पाहिजे. वडील कागदे गुरुजींनी कागदावर गिरवलेला पहिला एक आणि तो एक प्रामाणिकपणे तुम्ही गिरवला. मला असं वाटतं की ज्याला एक जमतो तो नेक होतो, नाही का? 100%. कारण एक जमला पाहिजे. बऱ्याच वेळेला काय असतं की एकची सुरुवात ही शून्यापासून आहे आणि आयुष्य देखील तेच आहे. शून्यापासून सुरू होतं आणि शून्यापर्यंत येऊन थांबतं. कारण येतानाही आपण काही आणत नाही आणि जाताना काही आपण घेऊन जात नाही. परंतु मला असं वाटतं की शून्यापासून सुरुवात होते आणि शून्यापर्यंत थांबतं, परंतु सुरुवात होते लहान शून्यापासून आणि स्टॉप होतो हा मोठ्या शून्यापर्यंत. स्मॉल सायफर टू बिग सायफर अशी एक रीत आहे खरं तर. परंतु या प्रवासामध्ये भरभरून देत राहू, भरभरून सांगत राहू, भरभरून मदत करावी आणि जे याला जमतं ना ती खरी व्यक्ती. मला असं वाटतं की प्रत्येक लेकराच्या नशिबी आई वडील शिक्षक असतात असं नाही. तुमच्या नशिबी ते होते आणि त्यांनी तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्या जिभेवर काय दिलं असेल ते सरस्वती दिले आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आई वडील लेकराला लक्ष्मी देतात, लक्ष्मीचं महत्त्व सांगतात. मला असं वाटतं की आईवडिलांनी लेकरांना सरस्वती मातेचं महत्त्व सांगावं आणि ज्या वेळेला जमतं त्यावेळेला लेकरं मग अगदी प्रामाणिकपणे काम करतात. तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुमच्याबद्दल माहिती घेतल्यानंतर एकच कळालं की हा पुजारी लक्ष्मीचा नाही तर हा आहे सरस्वतीचा. सर, वैद्यकीय क्षेत्रामध्ये येऊन आज बराच काळ झाला आहे, फार चांगलं काम करतायत आणि त्या कामाची दखल म्हणजे आताची निवड आहे करतात. तर आम्हाला पूर्ण हा प्रवास आहे तर MBBSला मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लागलो. एक 4.5 वर्षाचा कालखंड असतो आमचा MBBSचा, तो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झाला. तेही म्हणायचं की त्याला जनरली आपल्या मराठवाड्याच्या भाषामध्ये आपण घाटीचा दवाखाना आणि त्या वातावरण, मग तिथल्या वातावरणामध्ये पूर्ण MBBS झालं म्हणायचं. कॉलेज जर म्हणून तर कॉलेज म्हणायचं की मुंबई पुण्यासारखं एकदम शिस्तीचं वातावरण जरी नसलं तरी काय म्हणायचं की प्रॅक्टिकल जे नॉलेज आहे ते प्रॅक्टिकल नॉलेज खूप जास्त चांगल्या पद्धतीने मिळणार असं हे घाटीचं कॉलेज होतं आणि तिथे MBBS पूर्ण झालं. MBBS पूर्ण झाल्याच्या नंतर 1 वर्षासाठीची इंटर्नशिप मी तिथंच केली आणि त्यानंतर 1 वर्षाची बंधपत्रित सेवा म्हणून वैद्यकीय अधिकारी म्हणून औरंगाबादच्या जवळच एक शेंदूरवादा म्हणून ठिकाण आहे, त्या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ती बंधपत्रीची सेवा पूर्ण केली. त्यानंतर एक मध्यंतरीचा कालखंड असा गेला की मी डॉक्टर आणि विद्यार्थी असं दोन्ही होतं म्हणायचं. ठीक आहे, मग गरज पडेल तेव्हा मी डॉक्टर असायचो आणि मग जेव्हा एका परीक्षाच्या फ्लोमध्ये असायचो तेव्हा मग मी एक परीक्षार्थी विद्यार्थी परत बनून जायचो. असा एक कालखंड गेला. त्यानंतर एक माझ्यातलं थोडासा एक वडील शिक्षक असल्यामुळं आजोबा पण शिक्षक होते, थोडेसे एक म्हणायचं ते गुण आलेले होते म्हणायचं. मग त्याचा परिणाम असा झाला की काही काळ मला शिक्षण म्हणजे शिकवण्यामध्येही गेला आणि त्यानंतर कोविडच्या कालखंडाला आणि कोविडच्या कालखंडानंतर मग मी निर्णय घेतला की नाही, आता पूर्णपणे आता मला वैद्यकीय क्षेत्राकडे जायचं आहे. मध्यंतरीचा कालखंड जो होता तो काय म्हणायचा ऑन ऑफ असा कालखंड होता आणि मग मी प्राथमिक आरोग्य केंद्र येळंबघाट या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी या पदावरती रुजू झालो. एक काय म्हणतो की काही वेळेला तुमची डेस्टिनी असते. तर या ठिकाणी असं झालं की येळंबघाट या ठिकाणी मागच्या एक 5-7 वर्षामध्ये परमनंट डॉक्टर कोणीच नव्हते. काही काळासाठी डॉक्टर यायचे, परत जायचे, कोणी PGला जायचं, कोणी ट्रान्सफर करून यायचे. त्यामुळं तिथली थोडीशी अवस्था असे म्हणेल मी किंवा परमनंट डॉक्टर नसल्यामुळं थोडीशी हालाकीची झालेली होती आणि मग मी त्या दरम्यान त्या ठिकाणी जॉईन झालो.
आणि मी एकटाच वैद्यकीय अधिकारी होतो. जनरली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 2 वैद्यकीय अधिकारी असतात, पण त्या ठिकाणी मी एकटाच होतो. आणि मग असं होतं की मला पूर्ण असं म्हणायचं की एक ते चॅलेंजिंग होतं आणि फ्रीडमही होतं. पूर्ण निर्णय मला घ्यायचे होते आणि थोडी अवस्था जरा काय म्हणू किंवा खराब झालेली होती ती सुधारायची होती. थोडक्यात म्हणायचं झालं तर बीड तालुक्यामध्ये येळमघाट प्राथमिक आरोग्य केंद्र परफॉर्मन्सच्या दृष्टीकोनं बरंच खाली असायचं. मग आणि एवढ्या वर्षाचा अनुभव होता म्हणायचा आणि मलाही माझं कसं दाखवण्याचं एक स्किल दाखवण्याचं मला त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळाला आणि मग त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये माझी वैद्यकीय सेवा खऱ्या अर्थाने तिथून सुरुवात झाली. सुरुवातीला एक 8 ते 10ची चोपडी असायची खरं सांगायचं तर. मग सकाळी 9:30ला जेव्हा मी तिथं बसायचो 12:30पर्यंत 8 ते 10 पेशंट असायचे फक्त. पण ऑफिसचे कामं काही ना काही वेळ जायचा. पण मग जसं जसं लोकांमध्ये माहिती होत गेलं की नवीन डॉक्टर आलेले आहेत, चांगले आहे, हुशार आहे. हां, मग एक त्या बाबतीत काय झालं किंवा मग आपल्याकडे काय असतं किंवा लगेच विश्वास न ठेवणारा वर्ग असतो, पण एक वर्ग असतो म्हणायचं किंवा ज्याला आपण वयस्कर म्हणतो. त्यांना काय होतं की अशा लोकांवरती विश्वास ठेवायला आवडतं किंवा कोणतरी नवीन डॉक्टर आलेले आहेत. मग काय झालं पहिल्यांदा माझ्याकडे ओल्ड एज पीपल बरेचसे आले म्हणायचं वयस्कर. मग माझ्या बोलण्यातनं त्यांना प्रेमानं मी बोलायचो काय आहे कसं आहे. आल्यानंतर त्यांचा ब्लड प्रेशर तपासणं असेल, त्यांची शुगरची तपासणी असेल, करणं असेल. त्यातनं मग काय झालं किंवा हे लोक ज्यांना मी तपासलं सुरुवातीला तेच खरं तर माझे वेलविशर एवढे झाले की त्यांनी गावामध्ये सांगितलं नंतर की नाही खूप चांगले डॉक्टर आहेत, तुम्ही जा या डॉक्टरचा 100% गुण येतो. आणि मग तिथून जी ओपीडी सुरू झाली ती म्हणायचं एक 7-8च्या ओपीडीपासून एक 70 ते 80ची ओपीडी आज प्राथमिक आरोग्य केंद्र येळमघाट या ठिकाणी असते. IPD होते. बऱ्यापैकी दिवसभरामध्ये कामकाज चालू. मला असं वाटतं की परीक्षेमध्ये चांगले गुण पडले की डॉक्टर होते आणि डॉक्टरमध्ये चांगले गुण असले की पेशंटला गुण येतो. बरोबर आहे, 100% आहे की नाही? कारण हे गुण असले पाहिजेत. मग ते आपल्या वागण्या बोलण्यातले असो, ते आपल्या परीक्षेतले असो. कारण हे गुण काय करतात की या ठिकाणी आपलं कॅरेक्टर हे लोकांना दाखवतात नाही का. बऱ्याच वेळेला एखादी व्यक्ती MBBS असते, MD असते, परंतु जर तुम्ही तिथं नाही बसलात किंवा लोकांकडे नाही नीट पाहिलं, नीट लक्ष नाही दिलं तर मग लोक हळूहळू मग दूर गेलेले असतात. मला असं वाटतं की तुमच्या जिभेवरच सरस्वती आहे, त्यामुळे गोडवा आहेच. अगदी कळत न कळत म्हणा, अगदी तुमच्याकडनं काही चांगल्या गोष्टी घडत गेल्या आणि लोकांची जी असलेली जी काही नाळ असते ना तुम्ही अगदी घट्ट केली आणि लोकांचा विश्वास बसला. सर आत्ता मात्र आणखी एक जबाबदारी वाढली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे आपण बीड जिल्हा अध्यक्ष आहात, ही नवी जबाबदारी आहे. तुमचं आत्ताच मी ऑफिस पाहिलं आहे, तर काय वाटतं या जबाबदारीच्या अनुषंगाने? गेले एक 3 ते 4 वर्ष येळमघाटचा प्रभारी इन्चार्ज मेडिकल ऑफिसर म्हणून काम पाहिलं आणि आता म्हणेन मी किंवा त्या ठिकाणची जबाबदारी पूर्णपणे पेलल्याच्या नंतर तिथल्या चांगल्या कामाची पोच पावती खऱ्या अर्थाने म्हणून या ठिकाणी माझी निवड झालेली आहे. एक जिल्ह्याच्या लेवलवरती काम करण्याचं एक म्हणायचं की एक वेगळा आनंद आहे. कारण की अगोदर मी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पुरता मर्यादित होता. आता मी जेव्हा निर्णय घेणार आहे तो पूर्ण बीड जिल्ह्यासाठीच असलेला आहे. कामाचं स्वरूप थोडंसं मोठं आहे. जास्तीत जास्त लोकांना मदत करण्याची भूमिका आहे आणि ते शक्य आहे. अशा पद्धतीने आता या ठिकाणी कामकाजाचे मी बरेचसे प्लॅन आता माझ्या डोक्यामध्ये बनवलेले आहेत खरं सांगायचं तर. म्हणजे थोडक्यात काय आपल्याकडच्या लोकांच्या आरोग्याच्या बाबतीतल्या गरजा ज्या आहेत ना त्या खरं तर खूप मोठ्या नाही आहेत. का? कारण की तसे आपले लोक ना फिट आहेत. गुरुजींना आपली मुलं घडल्यानंतर आनंद असतो. कागदे गुरुजींनी अनेक मुलं घडवली आणि आजही घडलेली मुलं त्यांचं नाव घेतात आणि त्यातला आणखी एक विद्यार्थी म्हणजे आपण. आणि हा घडवलेला विद्यार्थी आज या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधी बीड जिल्हा अध्यक्ष झाला आहे. काय वाटतं आता गुरुजींना? पप्पा खूप खुश आहेत, आनंद वाटतो आहे. कारण की या प्रवासामध्ये त्यांनी पाहिलेलं आहे माझं मधल्या काळातलं स्ट्रगल, संघर्ष पाहिलेला आहे. त्या संघर्षामध्ये प्रत्येक वेळेला त्यांची साथ राहिलेली आहे. पण एक आणखीन एक सांगताना एक माझं राहिलं की जेव्हा मी इथं वैद्यकीय अधिकारी म्हणून लागलो ना तेव्हा असं असायचं की मला घरून निघायला 8:30 जरी वाजले. कारण की पप्पांचा रस्ता असा असायचं किंवा त्यांच्या पूर्ण ड्युटीमध्ये वेळेच्या 5 मिनिट 10 मिनिट अगोदर पोहोचतो. येस, 10 मिनिट अगोदर पोहोचा हेच त्यांचं तत्व असायचं. आणि मग मला घरात थोडा जरी उशीर झाला तरी मला तिथलं टेन्शन नसायचं की तिथं कोणी पेशंट येईल का. त्यापेक्षा मला टेन्शन असायचं की अरे पप्पा आता बोलतील उशीर झाला. त्याच्यामुळे त्यांचं लगेच असायचं अरे किती उशीर झाला का ओळखलं नाही इथपर्यंत की म्हणजे घरच्यांना सुद्धा किंवा त्याचा डबा आणखीन का तयार करून ठेवला नाही, त्याला निघायचंय ना असं इथपर्यंत त्यांचं हे म्हणायचं. तसंच म्हणायचं या कामाच्या बाबतीत सुद्धा त्यांचं आता बारकाईनं सुरू झालेलं आहे. की नाही वेळेच्या वेळेला या गोष्टी आहेत. तुला आता तुझा आवाका वाढवावा लागेल,
तुला जास्तीत जास्त लोकांसोबत भेटायचं आहे, दररोज एवढ्या लोकांशी तुझं बोलणं होणार आहे, हा मग तशा पद्धतीने तू शांत पण असलं पाहिजे तुझ्यामध्ये. या गोष्टी आता त्यांच्याकडनं हळूहळू काही गोष्टी चालू झाल्या. एक मात्र आहे की तुम्ही ऑलरेडी शांत आहात, नाही का, हुशार आहात, की लोकांशी लवकर एकरूप होतात आणि लवकर लोकांमध्ये मिसळतात. मला असं वाटतं की हा गुण सगळा तुमच्या कुटुंबातला आहे. कारण काय असतं की अहमपणा, गर्व या गोष्टी कामाच्या नसतात, नाही का. अगदी कोणीही यावं, बोलावं आपल्याशी, नाही कारण आपण जी लोकांची सेवा करतो, कारण याचा अर्थ काय की सर्व्हिस टू मॅन, सर्व्हिस टू गॉड, नाही का. लोकांची सेवा हीच देवाची सेवा असते आणि आपण माणसामध्ये देव बघावं. आज निश्चितपणे बाबांना अभिमान वाटतोच, नाही का. अगदी कामाचा व्याप वाढलाय, पण या सगळ्या व्यापामध्ये घरी किती वेळ येतात ते सांगतात? नाही, घरी कसं आहे, पहिल्यापासून आहे की मला सवय आहे की मी एकदम कुटुंबासोबत वेळ घालवतो. म्हणजे माझ्या दोन्ही बहिणी इथंच आहेत, भाचे आहेत, भाची आहेत, आई आहे, सगळ्यांसोबत घरी बायको, सगळ्यांसोबत एकदम व्यवस्थितपणे वेळ घालवण्याचा. पहिल्या टप्प्यामध्ये आई आणि वडील होते, त्यांच्याबद्दल भरभरून बोललात. आता दुसऱ्या टप्प्यामधले तुमचं कार्य ऐकलं आम्ही, पण तुमच्या सौभाग्य होती, त्या काय करतात, त्यांचा सपोर्ट कसा असतो? कारण त्यावर जर प्रकाश टाकला नाही तर मुलाखत अर्धवट होईल. आता त्या बाबतीत खरं सांगायचं झालं तर ती एक माझा एक कणा आहे म्हणेन मी. आणि एक ती हाऊसवाईफच आहे, घरीच असते. आणि म्हणायचं की मी जे बाहेर सगळ्या बऱ्याच गोष्टी करतो, तर खऱ्या अर्थाने त्याचा पाठिंबा जो आहे, घरातल्या सगळ्या जबाबदारी, कुटुंबाच्या जबाबदारी ती उचलते. म्हणून मला म्हणायचं की बाहेर वेळ देता येतो, बाहेर माझं शांतपणे मी डोकं चालवू शकतो. त्यामुळे याचं सगळं श्रेय जे जातं ते घरी. सर, हे झालं कुटुंबाचं, पण ज्या वेळेला फ्री वेळ असतो, म्हणजे काय करायला जास्त आवडतं? म्हणजे कोणाला पण वॉचिंग टी व्ही, कुणाला रिडिंग न्यूजपेपर, कुणाला मग कुठं वेळ जायला आवडतं, तसं तुमचं काय नाही? मला वाचनाचं छंद आहे. आतापर्यंत काय? हो, हेच वाचेल, तोच वाचेल ना. बरोबर, वाचेल, करेक्ट. मला काय आतापर्यंत काय वाचेल तुम्ही आणि कल कुठं असतो नेमका? मला मराठी कादंबरी वाचायला. मराठी कादंबऱ्या, मग त्या ललित असतील, वाङ्मयीन असतील, म्हणायचं काही आत्मचरित्र सुद्धा असतील, अशा. पण मला जास्त ललित जे साहित्य आहे ना ते जास्त आवडतं. मग वि. स. खांडेकर यांचं साहित्य असेल, म्हणजे माझं पहिले वि. स. खांडेकरांचे जवळजवळ सगळे पुस्तक माझ्याकडनं वाचण्यात आलेले आहेत. ययाती म्हणजे मी म्हणेन की ते असं एक बुक आहे की त्याचं पहिलं आणि शेवटचं प्रमाण मी एका सेटिंगमध्ये संपवलं. इन जस्ट सिंगल सेटिंग मी ते पुस्तक. हो. आता एका विशिष्ट वळणावर गाडी आली खरं, आता पुढची प्लॅनिंग काय वाटतं, काय करावं? एक मोरगावमधनं पुढं आलेला मुलगा, ज्याने आयुष्यात स्वप्न बरेचसे पाहिले, ते स्वप्न पूर्ण करत आलो आणि त्यातनं आता आल्याच्या नंतर एक समाधान आहे सगळ्यात पहिलं. आणि आता इथून पुढं जेव्हा मी स्वतःला पाहतो आहे, एकच आहे की जास्तीत जास्त लोकांची सेवा यात आपल्यातनं घडू ही इच्छा आहे. लोकांच्या मदतीला मला जाता यावं ही इच्छा आहे. त्यातनंच हे करत असतानाच माझी वैयक्तिक जी आहे म्हणायचं वैयक्तिक प्रगती कोणत्या अर्थाने, वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होतो, आता जिल्ह्याच्या लेवलवर मी काम करतो आहे. भविष्यामध्ये आणखीन जर मोठ्या पदाची कुठली जर संधी आली, मोठ्या ठिकाणी काम करण्याची संधी आली, तर नक्कीच त्याचा आनंद असेल आणि त्या ठिकाणी काम करून मला सर्व करण्याची इच्छा असेल. मोरगाव या लहान गावापासून अगदी स्वतःच्या कार्याचा अगदी मोर पिसारा या ठिकाणी ज्या व्यक्तीने फुलवायला सुरुवात केली, तो पिसारा किती फुललाय आज बघतोत आपण. कारण पिसारा फुलवत राहायचं आणि जर तुम्ही कार्याचा पिसारा नाही फुलवला तर देव तुमचा पसारा आवरून घेतो. पसारा आवरण्या अगोदर पिसारा फुलवत राहा, म्हणजे कार्य करत राहा, नाही का. काही लोकांना वाटतं उगाच मी का करू, हे माझं नाही. अरे आयुष्य एकदाच आहे, करत राहा, केलं पाहिजे. कोण करणार मग? आणि मग हा देह दुसऱ्याच्या कामी आला पाहिजे, तो झिजला पाहिजे. तर कारण त्याशिवाय या ठिकाणी सुगंध नाहीच. साहेबांचे वडील, आजोबा या ठिकाणी शिक्षक आणि ज्ञानदानाचं पुण्याचं काम त्यांच्या 2 पिढ्यांनी मागच्या केलं. अगदी बाबांप्रमाणेच, आजोबाप्रमाणेच थोडं कार्यक्षेत्र बदललं आहे, परंतु सेवाभाव तोच आहे, नाही का. कार्यक्षेत्र बदलू द्या, परंतु सेवाभाव हा तोच पाहिजे. आणि आजही या ठिकाणी वडील अगदी लेकराकडे पाहतात आणि सांगतात की बाबा रे, तुझं काम तुला चांगलं करायचं आहे. मला असं वाटतं की मागे कोणीतरी आहे. आपण नेहमी म्हणतो मागे कोणी आहे, तर या ठिकाणी आपले वडील असले पाहिजे, नाही का. आणि निश्चितपणे अगदी ही ताकद साहेबांना बळ देते.
कारण आईवडिलापेक्षा महान कोणीच नाही आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आईवडील हे अगदी देवासारखे नव्हे, देवापेक्षा सुद्धा पुढचं हे व्यक्तिमत्व. आईवडिलांनी साथ दिली, आता सौभाग्यवती ज्या गृहिणी आहेत त्याही साथ देतात. त्याचा आताच उल्लेख केला की त्या बॅकबोन आहेत, कणा आहेत. आणि निश्चितपणे जेव्हा हे मिश्रण एकत्र येतं त्यावेळेला माणूस एक एक या ठिकाणी पायरी वर चढत जातो. कारण ज्याच्या नशिबी आई वडील पत्नी मुलं चांगले असतात त्या माणसाला बाकीची चिंता नसते, त्याला फक्त पुढं जायचं असतं. आणि हे जात असताना आपल्या लोकांनी पाहिलं पाहिजे. साहेब, तुमचं कार्य तर खूप चांगलं आहे, आणखी आपण चांगलं काम करावं यासाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी डॉक्टर साहेबांशी साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल, त्यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.